साताऱ्याच्या पुढे यनकुल गाव आहे, तिथे आलो आहे। हे बघा आपली गाडी आहे आणि हा वाडा आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज माझी बुकिंग आहे मुंबई टू सातारा रिटर्न आणि आता गाडी धुवायला आलो आहे। आता चाललोय कस्टमरला पिकअप करायला। कस्टमरला पिकअप करायचं आहे बोरीवलीवरून। 3 दिवसाची बुकिंग आहे, सातारा रिटर्न। कुर्ला सीएसटी रोडला सकाळ सकाळी ट्रॅफिक बघा किती आहे। हा नवीन फ्लायओव्हर चालू झालेला आहे, वेस्टर्न एक्सप्रेसला कनेक्ट होतो। त्याच्यामुळे एक अर्ध्या तासाचा ट्रॅफिकचा फरक पडला। नाहीतर पहिला ब्रिजच्या खालून जायला संध्याकाळचं अर्धा पाऊण तास लागायचा। बीकेसीचं सगळं ट्रॅफिक यायचं। हा नवीन फ्लायओव्हर आहे, 15 ऑगस्टला चालू झालाय। काल मुंबईवरून निघलो होतो, आता आलोय साताऱ्याच्या पुढे यनकुल गाव आहे, तिथे आलोय। ही बघा आपली परी उभी आहे इकडे। 1 तास लागला सकाळी गाडी धुवायला आणि हा आहे वाडा। 1 नंबर लोकेशन आहे इकडं। समोरचं बघा शेती आहे।
आणि इकडे आपली गाडी उभी आहे. सरांचं घर आहे इथं. इकडे समोर आहे पवनचक्की. इकडे आजच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जमान्यामध्ये अशी घरं खूप कमी बघायला भेटतात. हा वाडा आहे. इकडे पण सीएनजीचे मोठे प्रॉब्लेम आहेत. सीएनजीची एवढी डिमांड असताना सप्लाय कमी आहे आणि डिमांड जास्त आहे. आता चाललोय सीएनजी भरायला. इथे जवळपास कातर खटाव आहे, तिथे सीएनजी 1 वाजता येणार आहे. आता वाजलेत 11:15 आणि तिथं लाईन जास्त असते वाटतं, त्यामुळं 2 तास अगोदर लाईन लावायला जावं लागेल. आणि सीएनजी आला की सीएनजी संपतं वाटतं लगेच. तर आता चाललोय सीएनजी भरायला. किती सुंदर, भारी, मस्तच एक नंबर. बघा किती निसर्ग भारी आहे. एकच नंबर. अरे हे काय, सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे इकडं. बघा किती मोठं प्रकल्प आहे. बघा इकडं सौर ऊर्जेचा. सौर ऊर्जा प्रकल्प. हे बघा, बगल तिकडं सौर ऊर्जाचं आहे सगळीकडं. हे डोंगरावरती आहे इकडं. इथून सरळ जायचं आहे सीएनजी भरायला कातर खटाव. इथून काहीतरी 1 किलोमीटर असेल. रस्त्याचं ब्रिजचं काम चालू आहे इथं. सीएनजी पंपावर आलोय आता. कातर खटावचा सीएनजी पंप आहे हा. पण सीएनजी आलेला नाही अजून. सीएनजी 1-2 तासाने येणार आहे. सीएनजी यायला 2.5 तास वेळ अजून. लाईनला लावली गाडी. कातर खटाव सीएनजी पंपावरती आहे आता, साताऱ्याजवळ. गाडी लावल्या सीएनजी लाईनमध्ये. पण सीएनजी येणार आहे अजून 2.5 तास लागेल. आता 11 वाजलेत. 2:30 वाजता येणार आहे सीएनजी. 2.5 तास वाट बघावं लागेल. सीएनजीचे लय मोठे प्रॉब्लेम आहेत बाहेर गेल्यावर. तीन दिवसाची बुकिंग आहे. आज, उद्या आणि परवा. काल आलोय.
3 दिवसाची बुकिंग आहे, रिटर्न आहे. दोनच गाड्या आहेत, पण लवकर आला की लवकर भेटेल, कारण CNG संपतो इथे लगेच वाटतं. रात्री पण येऊन गेलो होतो, पण रात्री CNG बंदच होता, संपलाय CNG. पवन चक्की बघा, इथून माझी गाडी उभी आहे आणि किती जवळून पवन चक्की दिसते बघा. किती भारी वाटते बघा इकडं. व्ह्यू बघा किती भारी आहे इथून. गाडी उभी आहे आपली इकडं. मस्त दिसतो व्ह्यू इथून.